म्हणजे त्यांची मान्यता आहे आणि आता निर्णय काँग्रेसनं घ्यायचा आहे ही मनसेची अधिकृत भूमिका आहे? मुळात असं आहे की उद्या निवडणूक आयोगाकडे जे शिष्टमंडळ जाणार आहे त्या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, इव्हन भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे गट, अजित पवार साहेबांचे राष्ट्रवादी पक्ष, शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष, या सगळ्यांना पत्र पाठवलेलं होतं की या निवडणुकीची सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये जे चुका आहेत, जे फ्लॉज आहेत ते दुरुस्त करण्यासंदर्भात, आणि या सगळ्यांना पत्र पाठवलं. तसंच काँग्रेसला पत्र पाठवलेलं. उरला विषय महाविकास आघाडीचा, याच्यामध्ये काही संबंध नाही. हा फक्त उद्याच्या जी निवडणूक आयोगाकडे शिष्टमंडळ जाणार आहे तेवढा पुरताच मर्यादित आहे. आणि आमच्या पक्षाची भूमिका ही सन्माननीय राजसाहेब ठरवतात आणि तेच मांडतात, आणि आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतात. आज बैठकीमध्ये काही चर्चा झाली का या संदर्भात? आजची बैठक वेगळ्या कारणासाठी होती. जी तुम्हाला जे अपेक्षित आहे त्या याच्यावर उत्तरं दिली. राऊतांनी म्हटलं की राज ठाकरेंची इच्छा आहे महाविकास आघाडी. आमच्या पक्षाची भूमिका ही आम्हीच मांडतो, आमचे प्रवक्ते मांडतील, सन्माननीय राजसाहेब ठाकरे मांडतील, बाकी कोणी नाही. संदीपजी, नाना पटोले म्हणाले की मुंबईत जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडी एकत्रित लढेल यासाठी प्रयत्न करा. संजय राऊत असं सुद्धा म्हणाले की मी राज ठाकरेंशी बोललेलो आहे आणि राज ठाकरे असं म्हणाले, म्हणजे राज ठाकरेंची ती इच्छा आहे. आमच्या पक्षाची भूमिका ही सन्माननीय राजसाहेब ठरवतात आणि सन्माननीय राजसाहेबच मांडतील, आणि आमच्या पक्षाचे जे अधिकृत प्रवक्ते ते मांडतील, बाकी कोणी नाही. संदीपजी, मुळात संजय राऊतांचं अशा प्रकारचे वक्तव्य आणि तुम्ही प्रत्येक उत्तरामध्ये एकच लाईन मांडताय, नेमकं गृहीत कसं करायचं की ते त्यांची. आता ह्याच्यापेक्षा स्पष्ट अजून काय सांगू तुम्हाला? आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडणार, दुसरं कोण कसं मांडू शकेल? सन्माननीय राजसाहेबचं जे म्हणणं आहे ते आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतील किंवा सन्माननीय राजसाहेब मांडतील, इतरांनी कोणी नाही. आणि यापुढेही आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडू, दुसरं कोणी नाही. वैभव खेडेकर यांच्या विषय जो आहे तो दुसरीकडे वळला जातो असं मला असं वाटतं विषय उद्याची जी निवडणूक आयोगाची जी बैठक आहे की शिष्टमंडळ जाणार आहे तेवढा पुरताच मर्यादित होतो. पण मग आता काय उद्या नेमकं तुम्ही जाणार आहात का? किती जण जाणार आहात? मला असं वाटतं ते उद्या कळेल. उद्या सर्व पक्षीय नेत्यांना आम्ही बोलवलेलं आहे. आम्ही इव्हन भारतीय जनता पक्षालाही पत्र पाठवलं. शेवट असं आहे, निवडणुका पारदर्शीपणे होणं ही सगळ्याच पक्षांची जबाबदारी आहे, एकटी काय आमची नाही किंवा एकटी काय सगळ्या पक्षांची जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांना या उद्याच्या जे शिष्टमंडळ जाणार आहे त्या शिष्टमंडळामध्ये आम्ही सर्व पक्षीय लोकांना निमंत्रण पाठवले. आज ठाण्यात देखील मोर्चा आहे, शिवसेना ठाकरे गटाचा आणि मनसेचाही मोर्चा, सगळे लोक सामील होणार. राष्ट्रवादीनं देखील पाठीमध्ये राष्ट्रवादी चांगली गोष्ट आहे ना. मी तुम्हाला ते सांगितलं, सिस्टीम चांगली व्हावी ही काय फक्त एकट्या मनसेची किंवा एकट्या विरोधी पक्षाची जबाबदारी नसते, सत्ताधारी पक्षाची सुद्धा जबाबदारी असते. त्यामुळे सगळे जण त्याच्यामध्ये सामील झाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. एक प्रश्न असा आहे की दोन्ही ठाकरे एकत्र यावेत यासाठी तुम्ही देखील आग्रही होता, पण दोन्ही ठाकरे एकत्र